उन्हाळा सुरू झाला की शरीराला थंडावा देणारे पारंपरिक पेय म्हणजे कैरीचे पन्हे. आज आपण अगदी पारंपरिक पद्धतीने गुळाच्या चवीत आणि नैसर्गिक फ्लेवरमध्ये बनवणार आहोत झटपट आणि टेस्टी कैरीचं पन्हं. हे पन्हं फक्त चविष्टच नाही तर उन्हाळ्यातील थकवा घालवण्यासाठीही खूप उपयोगी आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण मी तुम्हाला सगळ्या टिप्स आणि परफेक्ट प्रमाण सांगणार आहे, ज्यामुळे तुमचं पन्हं एकदम फेवरेट बनेल. नमस्कार, सानिच हेल्दी रेसिपीमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. कैरीचं पन्हं बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण साधारण अर्धा किलो वजनाच्या 2 कैऱ्या घेतल्या आहेत. सर्वात आधी या कैऱ्याचा वरचा देठ काढून टाकायचा आणि बाजूला हलकीशी चीर मारायची, त्यामुळे शिजल्यानंतर साल सहज निघते. आता या कैऱ्या कुकरमध्ये ठेवण्यासाठी एका डब्यात घालायच्या. लक्षात ठेवा, या डब्यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही. कुकरला याच्या 4 शिट्ट्या काढून घ्यायचेत. आता कुकरमध्ये 4 शिट्ट्या देऊन कैऱ्या व्यवस्थित शिजवून घेतल्या आहेत आणि पूर्णपणे थंड करून घेतल्या आहेत. आता या कैऱ्यांची साल अलगद काढून घ्यायची. सालीला देखील भरपूर गर चिकटलेला असतो, तोही चमच्याने व्यवस्थित रगडून काढून घ्यायचा. तुम्ही इथे पाहू शकता, कैरी अगदी मऊ आणि छान शिजलेली आहे. आतला गर देखील चमच्याने पूर्णपणे काढून घ्यायचा. अशा प्रकारे दोन्ही कैरीचा गर अगदी व्यवस्थित काढून घ्यायचा आहे. कैरीचा गर काढून घेतल्यानंतर थोडासा चमच्याने मॅश करून घ्यायचा आहे. आता हा गर एका वाटीने मोजून घ्यायचा. जितका गर असेल त्याच प्रमाणात गूळ घ्यायचा. म्हणजे 1 वाटी कैरीचा गर इथे झालेला आहे, तर संपूर्ण 1 वाटी गूळ घ्यायचा. गूळ घेताना तो अगदी बारीक किसून घ्यायचा, त्यामुळे तो पटकन गरात मिक्स होतो. इथे मी कैरीचं पन्हं पारंपरिक पद्धतीने बनवत आहे, त्यामुळे गुळाचा वापर करत आहे. जर तुम्हाला हवं असेल तर गुळाऐवजी 1 वाटी साखरेचा वापर करू शकता. आता गूळ पूर्णपणे मिक्स झालेला आहे. शेवटी छानसा फ्लेवर येण्यासाठी यामध्ये थोडीशी वेलची पूड घालायची. आता वेलची पूड देखील व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आता तयार झालेला कैरीचा गर गाळून घ्यायचा आहे. यासाठी तुम्ही चाळणी किंवा घरात असलेलं एखादं बारीक जाळीचं गाळणं वापरू शकता. गर हळूहळू त्यात टाकून चमच्याने दाबत दाबत गाळून घ्यायचा आहे, म्हणजे तो पूर्णपणे एकजीव होतो. असं केल्यामुळं पन्हं तयार झाल्यावर पिताना दाताखाली मोठे तुकडे येत नाहीत. इथे मी पारंपरिक पद्धतीने कैरीचे पन्हं बनवत आहे, त्यामुळे मी गाळण्याने गाळून घेत आहे. तुम्हाला हवं असेल तर मिक्सरला देखील बारीक करू शकता, परंतु दोन्ही कैरीच्या पन्ह्यामध्ये अगदीच फरक जाणवतो. पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या कैरीच्या पन्ह्याची टेस्ट ही अफलातून लागते. आता तुम्ही पाहू शकता, इथे मी सर्व गर हा गाळून घेतलेला आहे. गाळण्याने गाळून घेतल्यामुळे अगदी स्मूथ असा टेक्स्चर आलेला आहे. तुम्ही इथे पाहू शकता, अगदी एकसंध असं बेस तयार झालेला आहे. आता हे तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि संपूर्ण उन्हाळाभर याचा आस्वाद घेऊ शकता. आता तयार केलेल्या बेसपासून झटपट कैरीचं पन्हं बनवून घेऊया. त्यासाठी 2 ग्लासमध्ये प्रत्येकी 2-2 चमचे पन्ह्याचा बेस घातलेला आहे. आता यामध्ये थोडासा बर्फ घालायचा आणि थंड पाणी ओतायचं. यानंतर चमच्याने सगळं छान एकजीव करून घ्यायचं. चव वाढवण्यासाठी अगदी चिमूटभर मीठ घालायचं. जर गरज वाटली तर थोडंसं अजून पाणी आणि बर्फ घालून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकता. आता झटपट तयार होणारं पारंपरिक पद्धतीचं थंडगार कैरीचं पन्हं तयार आहे. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.